नमस्कार. रविनास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला आज बनवूया आपण अळूची वडी. आपण इथे अळूचे 10 ते 12 पानं घेतलेली आहेत. त्यांची आपण देठी काढून घेऊया. देठी काढून झाल्यावर त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. अळूच्या पानांवर लावायचे मिश्रण तयार करूया. मिश्रणसाठी लागणारे साहित्य. आपण इथं एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे. हे मिश्रण 4 ते 5 लोकांना भरपूर आहे. इथं 4-5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक ठेचून. 1 चम्मच जिरं, 1 चम्मच हळद पावडर, 1.5 चम्मच मिरची पावडर, स्वादानुसार नमक. हे मिश्रण एकत्र करून घ्या. व्यवस्थित एकत्र करून झाल्यावर पाणी टाकूया. हळूहळू पाणी टाकत चालायचं. मिश्रण असं तयार झालं पाहिजे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. चला आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पानांवरती कोटिंग करून घेऊ. कोटिंग अशा प्रकारे करायची जेणेकरून आपण जेव्हा घडी करतो तेव्हा पान निघणार नाही. बेसन पिठाची थिकनेस थोडी घट्ट ठेवायची, कारण मिश्रण जर पातळ असेल तर ते चाळणीतून खाली गळेल आणि पानांना देखील चिटकणार नाही पातळ असल्यामुळे. चला तर आपण आता व्यवस्थित गोल करून घेऊया रोल. वरून सुद्धा पीठ लावत चालायचं. वरून पीठ लावल्याने रोल व्यवस्थित येतो. हळूवार गोल गोल करत चालायचं. जेवढं जास्त तुम्ही मिश्रण लावणार तेवढंच जास्त रोल चांगला येईल, जेणेकरून रोल सुटणार नाही. रोलला वरूनही पीठ लावायचं. चाळणीत ठेवण्याच्या अगोदर चाळणीला तेल लावून घ्या. चाळणीमध्ये ठेवण्याच्या अगोदर उलट्या साईडने ठेवायचं. मग त्यानंतर वरूनही पीठ लावायचं, जेणेकरून दोघा बाजूने कोटिंग होईल. बघा रोलला मस्त दोघी साईडने कोटिंग झालेले आहे. आपले सर्व रोल तयार झालेले आहेत. आता साईडला गरम पाणी ठेवूया. कढईमध्ये गरम पाणी झालेलं आहे. आता आपण त्याच्यात चाळणी ठेवून घेऊ वाफायला. आता आपण त्याच्यावर डिश झाकून घेऊ साधारण तरी 2 मिनिट. बघा आपले रोल झालेले आहेत. रोलला चेक करायचं असेल तर चम्मच किंवा सुरी टाकून बघायची. ते जर क्लीन निघाले तर आपले रोल तयार झालेले आहेत. बघा या प्रकारे आपले रोल तयार झालेले आहेत. आता त्यांना कापून घेऊ. या प्रकारे हळूहळू वार कापून घ्यायची. तुम्हाला जसा आकार हवा त्या प्रकारे तुम्ही अळूची वडी कापू शकतात. बघा आपला आकार किती छान आलेला आहे. आपल्या वडी कापून झालेल्या आहेत सर्व. चला आता आपण तळूया. साईडला तेल गरम ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल चांगलं तापू द्यायचं तरच वडी टाकायची. बघा आपली वडी मस्त तळली गेलेली आहे. वडीला चांगलं खरपूस होऊ द्यायचं. बघा आपल्या वड्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. आपली अळूची वडी तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.